नमस्कार. आजचा विषय 6 टन वजनाचा हत्ती आणि त्याला रोखण्यासाठी फक्त एक पातळ दोरी. कल्पना करा, एक छोटा हत्तीचा पिल्लू असताना त्या दोरीपासून सुटण्यासाठी पुन्हा पुन्हा झगडतो. तो ओढतो, धडपडतो, पण तेव्हा तो खरंच कमजोर असतो. शेवटी त्याच्या मनात एक निष्कर्ष तयार होतो, मी सुटू शकत नाही. वर्षे जातात. हत्ती मोठा होतो, प्रचंड शक्तिशाली होतो. पण दोरी तशीच राहते आणि त्याचा विश्वासही. तो पुन्हा प्रयत्नच करत नाही. कारण आता त्याला बांधून ठेवलेलं दोरीने नाही, जुन्या अनुभवाने. मानसशास्त्रात याला लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणतात. वारंवार अपयश आलं की मन कधी-कधी शिकतं. प्रयत्न करूनही काही बदलणार नाही. मग एक अपयशी व्यवसाय, एक नाकारलेलं प्रमोशन, एक खराब परीक्षा, एक जुनी चूक हळू-हळू आपली ओळख बनते. मी यात चांगला नाही. माझ्यासारख्या लोकांना यश मिळत नाही. आणि मग आपण आजच्या संधीकडे कालच्या अनुभवाच्या पाहतो. पण समुद्रावर अनुभवी मरीनर्स कालचा चार्ट घेऊन आजचा मॉडेल चालवत नाही. तो पुन्हा तपासतो. परिस्थिती बदलली आहे का? माहिती बदलली आहे का? धोका बदललेला आहे का? मग तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. ही मर्यादा खरंच आजही आहे, की ती फक्त माझ्या मनातलीच आहे? कदाचित दोरी अजून पायाला नाही, फक्त तिची आठवण मनाला बांधून ठेवते. आणि कदाचित मुक्त होण्याची पहिली पायरी म्हणजे एकदा पुन्हा दोरी ओढून पाहणं. थँक यू.